सुकी मच्छी, अरे वाह, करंदी, मोंबिल सुके बघा, सगळे अशा गोष्टी पण तुम्हाला मिळतात इकडे। हे दोन्ही 50 ला देतात, दोन्ही 50 ला। म्हणजे 20 रुपयामध्ये अजून काय मिळणार तुम्हाला बघा। आता इथे खूप काही वस्तू आहेत तर तुम्हाला 20 रुपीजला फक्त मिळतात। अर्धा किलो जवळा आम्हाला पडलेला बरोबर 160। भाजी आहे, शेपू भाजी आहे, शेपू 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 आहे ही 10 रुपये। हा शेपू 10 रुपये घ्या। स्ट्रॉबेरी आले रत्नागिरीमध्ये पण। चणे घेतले तरी, शेंगदाणे घेतले आणि हे मिक्स घेतलं तरी 50 रुपये पाव। नमस्कार मित्रांनो, आणि आपण आलेलो आहोत रत्नागिरी सिरीज चालू आहे। तुम्ही आधीचे व्हिडिओ पण बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा। जसे तुम्ही आठवडा बाजारचा एक व्हिडिओ आम्ही मागे केलेला, तसा आता आलो आम्ही शनिवार बाजार रत्नागिरी। तर इथे काही असे विविध प्रोडक्ट असतील ना, ॲक्च्युली आज सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री एक अराउंड 8-9 वाजेपर्यंत चालतो। तर ॲक्च्युली सकाळी यायला पाहिजे होतं पण सकाळी खूप गर्दी होती, तर आम्ही आत्ता आलो आहे। आणि आता आपण आज जाऊन बघूया की तिथे सुकी मच्छी वगैरे मी असे ऐकलं की चांगली मिळते। तर ती मच्छी कशी आहे आणि काय अजून व्हरायटी आहेत ते जाऊन बघूया। चला चला चला, घरामध्ये आलो आहे आणि 20 रुपयामध्ये बघा, 20 रुपयामध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या वस्तू मिळतात। म्हणजे 20 रुपयामध्ये अजून काय मिळणार तुम्हाला बघा। आता इथे खूप काही वस्तू आहेत तर तुम्हाला 20 रुपीजला फक्त मिळतात। भाजी सुद्धा आहेत, प्रत्येक शनिवारीच असतं इकडे, दर शनिवारी। याला काय शनिवार बाजार बोलतात, आठवड्याचा शनिवार बाजार रत्नागिरी। चला आतमध्ये आहेत ना, तुम्हाला अशा इकडे पण खूप काही मिळतील बघायला। सुकी मच्छी, क्या बात आहे। जवळा, जवळाचे प्रकार बघा किती आहेत। 100 रुपये पाव किलो। अच्छा, वेगवेगळे आहे। अरे वाह, करंदी, मोंबिल सुके बघा, सगळे अशा गोष्टी पण तुम्हाला मिळतात इकडे। याची थोडीशी प्राइस, थोडी व्हरायटी म्हणजे व्हेरिएबल असते, वर खाली होते, पण एवढ्या सगळ्या वस्तू पण आपल्याला इकडे बघायला मिळतात। आपण जेटीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल माझा, शिंगट बघा, शिंगट आहे। कसा आहे तो? हे दोन्ही 50 ला देतात, दोन्ही 50 ला। आणि हे काय आहे? तो आपण बघितला ना, ओ तो बापरे, आम्ही एवढा मोठा बघितला ना जेटी मध्ये। हा जो तुम्ही मगाशी पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल, तर त्याचाच हा छोटा भाग आहे सुकवलेले। काय पावसाळ्यात ना मोस्टली लोक सुकवलेली मच्छी खातात, पण आता हे हिवाळा, तर मच्छी खाण्यासाठी तसा काय फिक्स डेट नसतो। हे बघा, मच्छी व्यतिरिक्त ना तुम्हाला इथे मसाला सुद्धा मिळेल। आता हे बंद करतायत, पण तुम्ही एक एक्झाम्पल बघू शकता। 100 रुपयामध्ये हा तुम्ही रेडीमेड मसाला, रेडीमेड नाही आहे हा, तुम्हाला बनवावा लागेल। त्यातला काय जवळा वगैरे हा वेगवेगळा जवळा म्हणजे त्याच्यात काय फरक आहे? फरक असतो, क्वालिटीवर असतं का? हा नवीन म्हटला हा 15 दिवसा अगोदर, 1 महिना अगोदर। अच्छा अच्छा, मग याचा काय भाव असतो तरी? हे पाव किलो 60 रुपये आहे, 70 रुपये पाव आहे। त्याच्या किती दिवस झालेत ना त्याच्यावर त्याचा भाव असतो। म्हणजे जेवढा जुना असेल तेवढा, माझ्या मते जेवढं जुनं जेवढं चांगलं ना, जास्त जुनं सुकवलेलं असतो ना। तर हा बघा, मोठा शिंगटा इकडे आहे। हा शिंगटाच आहे ना? या शिंगटा आहे, या ना, या शिंगटा आहे, गेदर आहे, कुपा आहे। अच्छा, गेजर, कुपा। हे डागोल नाही, मग हा मोठा शिंगटा नाही भेटणार? मोठा शिंगटा नाही, हे असे छोटे चार बारकेच ना, हे बारकेच आहेत। हा बघा, हा गेजर जो आपण परवा घेतला ना, खाल्ला तो, हा गेजर आहे। ही सुरमय, सुरमय। कसा आहे हा शिंगटा? हे दोन्ही चारही देतात 200 ला। 200 रुपये? चारच पीस आहे, 200 रुपये, चांगले पीस आहे। नाही, आम्हाला जास्त नको। हे 70 म्हणजे पाव किलो बोलतोय ना? 80 पाव किलो ना? चला, तर घेतलेले आहेत अर्धा किलो जवळा आम्हाला पडलेला बरोबर 160। काहीच भाव कमी करत नव्हते। तर आपल्याला इथे भाजी मार्केट सुद्धा आहे मस्तपैकी, आणि इथे मोस्टली आता तुम्हाला मच्छीचं मिळेल। आता आपण पुढे बघूया भाजी मार्केट। मार्केट चालू झालंय। कापूची भाजी आणि हा मेथी भाजी आहे, शेपू भाजी आहे, शेपू 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 आहे ही 10 रुपये। हा शेपू 10 रुपये घ्या।
आणि ही पण मेथी पण 10 रुपये ना? 30 रुपये. 20. आठवडा बाजारमध्ये आहेत ना मोस्टली गावातले लोक येतात आणि हा ॲक्च्युली सकाळी पण असतो, त्यामुळे तुम्ही सकाळी पण येऊ शकता. हे बघा लेडीज आयटम पण आहे तिकडे. बघा इथे आल्याच्या नंतर आहे ना या बाजारामध्ये तुम्हाला असं रेडीमेड पण आहे कडधान्य, जे वजन केलेलं अर्धा किलो 1 किलोमध्ये. हाही एक ऑप्शन इथे चांगला आहे. बघा टेन्शन नाही, सगळं काळे वाटाणे, हिरवे वाटाणे, सगळं काय आहे. स्ट्रॉबेरी आलेली आहे रत्नागिरीमध्ये पण, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. आणि नक्की आमचे महाबळेश्वरचे पण ब्लॉग्स बघा, आम्ही महाबळेश्वर पण एक्सप्लोअर केलेलं आहे. 80चा पाव आहे. हे बघा आपण जी रेडीमेड एक बनवलेली ना बेल, ती पण इथे रेडीमेड मिळते मस्त आहे की. बघा शिंगटा थोडासा मोठा आम्हाला इकडे मिळतोय, तुम्हाला पाहिजे कसा? हे शिंगटा आहे 500चे 2 आहे. काय देणार बोला तुम्ही? बातच का तुम्ही 500चे 2 बोलला? बोला घेवा 300 द्या, चला 300 द्या. ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. प्लास्टिक्स या साईडला भाजीसुद्धा आहेत. हां ग्रेप्स पण आले. ते कसे आहेत ग्रेप्स? ब्लॅक. हां आता नवीन नवीन आले, त्यामुळे 100 रुपये पाव किलो आहे. पुढे पुढे त्याचा भाव अजून कमी होईल. आता आम्ही घेतलेत इलायची केळी. हॉटेल रुद्रपार फेमस आहे. याच्याच बाजूला अनगा ट्रॅव्हल्स आहे, तुम्हाला दिसते का माहीत नाही. कोकण रेल्वेचं हे बघा इथे अनगा ट्रॅव्हल्स. कोकण रेल्वेच्या तिकीटचे एजंट्स वगैरे आहेत. याच्या व्यतिरिक्त तो तुम्हाला मुंबईला जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी आहे ना, तिकडे तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे पण खूप काही ऑप्शन मिळतील. तर मित्रांनो रत्नागिरीचा फेरफटका असे 2 एपिसोड मी ऑलरेडी पोस्ट केलेत, तर तेही चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की बघा. रत्नागिरीचा फेरफटका म्हणजे रत्नागिरीच्या ज्या काही आतमध्ये मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर काही आठवणी आहेत ना तुमच्या ताज्या होतील, तर नक्की बघा रत्नागिरीचा फेरफटका. आणि इथे आपल्याला आहे चण्याचं मस्तपैकी ऑप्शन्स बघा. इथे ना तुम्हाला चण्याचे खूप काही ऑप्शन्स भेटतील. तसं आहे ना आम्ही आता इकडे चण्याचे ऑप्शन्स बघायला आलेलो आहे आणि फार फेमस आहे म्हणजे चणेवाले. तर आपण यांना ना एक हे पण बघूया की त्याचे काय रेट असेल वगैरे. नमस्कार. हे म्हणजे खूप वर्षापासून आहे नाही. आणि ह्याचं काय म्हणजे कसं काय रेट असतो तरी याचं? 50 रुपये पाव. म्हणजे चणे घेतले तरी शेंगदाणे घेतले आणि हे मिक्स घेतलं तरी 50 रुपये पाव. तर बघा आम्ही आता घेतलेत बापरे बघा किती तरी आहेत 50 रुपयाला. तर तुम्ही इकडे कधी आलात ना तर नक्की यांना भेट द्या. मस्त ऑप्शन आहे आणि या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. लहानच्या एकदम आठवण म्हणजे मंगला लॉज आहे ना तिथे एकदम समोर यांचं दुकान आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि मस्तपैकी असे चणे शेंगदाण्याचा आनंद घ्या. चला आठवडा बाजार दाखवण्याचा हा एक प्रयत्न होता. तर ह्या आठवडा बाजारमध्ये तुम्ही कधी रत्नागिरीत आलात किंवा रत्नागिरीचे नागरिक जरी असाल ना तर तुम्हाला हे माहितीच असेल. पण जो कोण ज्यांना माहिती नसेल किंवा मुंबईवर कधी व्हिजिट करतात त्यांच्यासाठी हा दाखवण्याचा स्पेशली हा एक व्हिडिओचा प्रयत्न होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. असेच आपल्या रत्नागिरीचे व्हिडिओ आपण बनवलेले आहे. तर चॅनलवर जाऊन आहे ना नक्की हे असे व्हिडिओज बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो इथे थांबूया. तोपर्यंत बाय बाय.